काँग्रेस विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। आंदोलकांना पोलिसांनी सुद्धा रोखून धरलेलं आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये हे सगळे शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे। तसंच काँग्रेस विरोधामध्ये पोस्टरबाजी सुद्धा केली जाते आहे। सर्व आंदोलक आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले असताना सर्व पोलीस आहेत ते या ठिकाणी रोखत असताना कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना आणि आक्रमक भूमिका घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जोरदार आंदोलन हे या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपण हे संपूर्णपणे पाहतोय की या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत ते सध्या या ठिकाणी आहेत ते आपल्याला आंदोलन आहे ते तीव्र करताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसवाल्यांनी या ठिकाणी आहेत ते काँग्रेस भवनावरील हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे। काँग्रेस विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा काँग्रेस भवनावरील हा मोर्चा अडवलेला आहे। त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे। काँग्रेस विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि पोलीस आणि सर्व आंदोलकांमध्ये सुद्धा बाचाबाची झालेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तसेच हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांनी हा जो सर्व शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मोर्चा आहे तो अडवलेला आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये या सर्व आंदोलकांकडून केली जाते। आंदोलनादरम्यानच या पोलिसांनी सर्व महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जोरदार अशी घोषणाबाजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहे। निखिल, सध्या कसं वातावरण आहे, नेमकं या सर्व शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसने जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या शिवसैनिक आहे रस्त्यावर आंदोलन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आतंकवादी असल्याचं त्यासोबतच आहे त्या लष्करी जवानांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याविरोधामध्येही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याविरोधामध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। आक्रमक पवित्रा हा शिंदेंच्या शिवसेनेकडून घेतला जातोय। अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहे। मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे। त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। काँग्रेस विरोधात शिंदेंची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे।
तणावाची सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळते आहे. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची बघायला मिळते आहे. हिंदू आणि सनातन धर्माला दहशतवादी ठरवतात हा तमाम हिंदूवासियांचा अपमान आहे. इतर पक्षांकडून प्रतिक्रिया येत नव्हत्या, काँग्रेसकडून ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्याच्या विरोधात हा मोर्चा निघाला. त्या दुर्भाग्य आहे. पृथ्वीराज चव्हाणांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत निषेधार्थ वक्तव्य आहे आणि दुर्दैवाचं वक्तव्य आहे. कारण काल मालेगावच्या बॉम्बमध्ये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अशा वेळी असं वक्तव्य करणं हे दुर्दैवाचं आहे आणि तमाम हिंदू धर्माचा तो अपमानाचं वक्तव्य आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. आम्ही जाणार आहोत. आम्ही निवेदन पोलिसांना पण देणार आहे आणि काँग्रेसचा निषेध करण्याकरता काँग्रेस भवनवर हा निषेधाचा मोर्चा आम्ही काढतो. आमची काँग्रेससाठी हीच मागणी आहे. तुम्ही या हिंदुस्थानाची माफी मागा, प्रत्येक हिंदूंची माफी मागा. तुम्ही आज भारतात राहून हिंदुस्थानात राहून हिंदूंचा अपमान केलाय. आम्ही हे कधीही सहन करणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था मोडणार नाही. आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु तरी देखील आमची मागणी आहे की आम्हाला त्यांना निवेदन द्यायचंय. त्यांच्याकडून माफीची मागणी आमची आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसला, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या तमाम या सगळ्या पिलाबळीला सांगतोय की हिंदूंची माफी मागा. शिष्टमंडळासाठी काही परवानगी दिली आहे का? आम्ही त्यांच्याकडून कन्व्हिन्स करतोय त्यांना की आम्हाला तुम्ही परवानगी द्या, जेणेकरून आमचा मंत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण त्यांचे कान बंद झाले. की आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते आहेत ते या ठिकाणी तीव्र भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. स्वतः हातावरतात पोस्टर, त्यासोबत घोषणाबाजी करत हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते टिळक भवनला जाण्यासाठी आहेत ते आक्रमक आहेत. पोलिसांनी मात्र त्यांना या ठिकाणी टिळक भवनच्या बाहेर आहेत ते बॅरिकेडिंग करून रोखलेलं आहे आणि या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी मज्जाव आहे तो केलेला आहे. त्यामुळे स्वतः पाहतोय की पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये देखील जी एकच धरपकड असेल किंवा मग या ठिकाणी रेटारेटी आहे ते देखील या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरून काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलेलं आहे. कालच आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी हे जे आंदोलन जे वक्तव्य केलेलं होतं त्याच वक्तव्याच्या विरोधामध्ये आज सर्व शिवसेना आज रस्त्यावरती उतरून दादर टिळक भवन या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते आंदोलनकर्ते आहेत ते आता पोहोचलेले आहेत. आपण पाहिलं तर आज गेल्या काही दिवसापासून वारंवार आहे ते काँग्रेसच्या वतीने विधान करण्यात येत आहे. त्याचा जो विरोध आहे ते शिवसेनेकडून करण्यात आला. शिवसेनेकडून आहेत ते वारंवार याचा जो विरोध आहे तो देखील करण्यात आला. परंतु आज आंदोलनाची भूमिका आहे ती स्वतः शिवसेनेने घेतलेली आहे. आंदोलन करूनच या लोकांना आहे तो धडा शिकवण्यात येईल. या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वतः निवेदन देण्यावरती आहे ते सर्व आपण पाहतोय की जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक आहेत आणि यांचा जो पवित्र आहे तो त्यांनी उचललेला आहे. याच सर्व पवित्र्यामध्ये पोलीस एका बाजूला त्याच्या मागे बॅरिकेडिंग आणि त्याच पुढे आहेत ते आंदोलन करते. या संपूर्णपणे आपल्याला जो टिळक भवन परिसरातील आहे ते घोषणाबाजी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसने जे विधान केलेलं आहे त्यांनी सर्वप्रथम माफी मागावी असं देखील या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याकडून जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. नक्कीच. तर या सर्व परिस्थितीवर आपण निखिल लक्ष ठेवून राहा. शिंदेची शिवसेना ही काँग्रेस विरोधामध्ये आक्रमक झालेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्या विरोधामध्येच शिंदेची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. मात्र या सर्व आंदोलकांचा जो मोर्चा आहे तो पोलिसांनी अडवलेला आहे. दरम्यान त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून जी विधानं समोर येतात त्या विधानांविरोधामध्येच कुठेतरी शिंदेची शिवसेना ही आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे आणि जोरदार असं काँग्रेस विरोधामध्ये त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेनं काँग्रेसकडे केलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये विशेषतः हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झालेले आहेत. तसंच ते काँग्रेस भवनामध्ये जाऊन निवेदन सुद्धा देणार आहेत. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. वादग्रस्त विधानांविरोधामध्येच हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. हिंदूंची माफी मागा असं शीतल म्हात्रे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे ही सगळी काही काळ तणावाची परिस्थिती बघायला मिळते. पोलीस आणि सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झालेली आहे. काँग्रेस विरोधामध्ये शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे. हातामध्ये पोस्टर घेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते.
जसता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या वक्तव्याविरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेने ही घोषणाबाजी केलेली आहे. हे आंदोलन काढलेलं आहे आणि हा मोर्चा मात्र काँग्रेस भवनाबाहेर अडवला गेलेला आहे. काँग्रेस भवनामध्ये जाऊन हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवेदन देणार आहेत. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे. या आंदोलनादरम्यानच ही बाचाबाची सुद्धा बघायला मिळते आहे. हिंदूंची माफी मागा असं सुद्धा काही वेळापूर्वीच शीतल म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. विविध या सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. कृपा करून विनंती आहे, बेकायदेशीर कृत्य करू नका. कृपा करून चांगलं वातावरण प्लीज कोणी नाही इथे द्या तुम्ही निवेदन. प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहे. अधिकची माहिती घेऊयात. निखिल, सध्या काय वातावरण आहे? आपण पाहिलं ते आता टिळक भवन या परिसरामध्ये पोहोचलेले आहे. ते टिळक भवन या ठिकाणाहून आपल्यासोबत हुसेन दलवाई हे जोडले गेलेले आहेत. काँग्रेस नेते आहेत. सध्या शिवसेनेकडून हा मोर्चा काढला जातोय. जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आहे शिंदेच्या शिवसेनेकडून. मी बोलू शिंदेच्या शिवसेनेकडून काँग्रेस विरोधामध्ये आंदोलन केले गेलेलं आहे. काँग्रेस भवनाबाहेर सर्व आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढलेला आहे. तसंच सर्व हिंदूंची माफी मागावी असं सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया. असं आहे, पृथ्वीराजजी अतिशय सौम्य भाषेमध्ये बोलणारे आहेत. ते उगाच आत पाठड करणारे नाहीये. ते काय बोलले हे समजून न घेताना या संबंधी अशा रीतीचं मोर्चा काढणं आणि कुणाच्या ऑफिसवर मोर्चा काढणं हे कधीही चुकीचं असतं, हे लक्षात घ्या. आता अर्थ आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेना, आता ती शिवसेना आहे की काय आहे ते खरं म्हणजे शिवसेनेच्या लोकांना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबच्या लोकांनाच विचारलं पाहिजे नेमकं काय आहे ते. परंतु एक लक्षात घ्या, भगवा दहशतवाद आणि हिरवा दहशतवाद अशा रंगांची चर्चा करणं अतिशय चुकीचं आहे. दहशतवादी जे असतात ते दहशतवादी असतात आणि दहशतवादाचा सातत्यानं पुरस्कार करतात. त्यांना दहशतवादी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. प्रश्न असा आहे की आता दहशतवादाचा जर या तऱ्हेने पुरस्कार सरकारच करायला लागलं तर आपलं देश पाकिस्तानच्या लेवलला जाईल असं मला वाटतं. तिथे जे होतंय ते भयानक आहे आणि आता तिथल्या सरकारला ते सांभाळता येत नाही. इथे असंच होतंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने सगळं चाललंय ते अतिशय चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये जे निर्णय झालेला आहे मालेगावच्या व्हर्डिक्टच्या संबंधात, त्या संबंधात आपला मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. हुसेनजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.